तर गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना। आणि सकाळचे झालेले होते 5:30 पावणे 6। तर माझी सकाळ झाली होती सुरू आणि सकाळ सुरू होता बरोबरच तुम्हाला तर माहिती आहे आणि रिद्धू आणि भाऊसाठी मला डब्बा तयार करावा लागतो। तर माझं पहिलं काम उठल्या उठल्या त्यांना पाणी ठेवून देणं आहे बाहेर। पाणी ठेवून दिल्यानंतर लगेच मी घेते पीठ मळायला, कारण त्यांना 7:30च्या आतच तयारी म्हणजे रेडी करून मला ठेवायचं असतं। मग त्याच्यामुळे मी पहिले पीठ भिजवते। आणि दिवस कोणताही असो, उठल्यावर पहिले मला टेन्शन असतं ते शनिवार रविवार सोडला की टिफिनचं। मग उठल्या उठल्या माझं पहिलं काम असतं की भाजी आणि पोळी। तर उद्या काय करायचं आहे मी रिद्धू आणि भाऊला पहिलेच विचारून घेते, कारण भाजीसाठी ते दोघं जण इतके नाटकं करता की जी भाऊला आवडते ती रिद्धूला आवडत नाही, जी रिद्धूला आवडते ती भाऊला आवडत नाही। तर मला आज भाजीला करायचं होतं कोबी। तर मी आगल्या दिवसच त्यांना सांगून दिलेलं होतं की मी उद्या कोबी देणार आहे, म्हणजे ते गपचूप डब्यामध्ये घेऊन जाता। आणि ते किटली वगैरे मी धुवून घेते, कारण दूध पण आणायचं होतं, कारण आज होती हरतालिका। तर तुम्हा सर्वांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा। आणि मग त्यामुळेच मला म्हणजे काहीही असो सकाळी उठल्यावर पहिले मला टिफिन करावा लागतो। तर मी रात्रीच विचारलं होतं की तुम्ही कोबी खाल का, तर दोघांनी हो बोललेलं होतं। मग मी कोबी वगैरे चिरून घेतलं, सकाळीच करते मी। आणि मग त्याला फोडणी वगैरे घातली। ते दोघं जण म्हणजे आता खातात तिखट, पण तरीही मीडियमच बनवते मी अजूनही, कारण शाळेत पूर्ण दिवस काढायचा असतो, मग त्रास नको व्हायला। मग मी ते कोबीची भाजी वगैरे करून घेतली। खूप सकाळी सकाळी एकदम फास्ट रुटीन असतं, 5:30 ते 7:30पर्यंत तर एकदम फास्ट करावं लागतं। मग तिथून पुढे पण मी पटपटच आवरून घेते। आणि मग इथे माझी भाजी वगैरे टाकून झालेली होती। आता वेळ होती चपात्या लाटायची, तोपर्यंत मी भाऊला आणि रिद्धूला उठवत नाही। जेव्हा मी चपात्याला सुरुवात करते की म्हणजे कंप्लीट मला 6:15 ते 6:30 वाजता चपात्या करता करता मग मी त्यांना मध्ये मध्ये आवाजही देते। आणि ते भाऊ उठून आलेला होता, मग मी त्याला उठल्या उठल्या लगेच ब्रश करायला देते, कारण हा एकटा 10 ते 20 मिनटं खाऊन घेतो नुसते 1 मिनिटाच्या ब्रशसाठी। खूप डोकं खातो, याच्या खूप रावण्याही करावा लागतात, त्याला प्रत्येक गोष्ट हातात पण द्यावं लागते। मग रिद्धूचं भाऊचं तर सगळं काही त्यांच्या मनासारखंही करावं लागतं आणि फास्टमध्ये काम पण आवरावं लागतं। तर मग ताईला पण उठवलं आणि ताईला म्हटलं तू पहिले ब्रश कर। ताईच आहे की जे माझं एका शब्दात आणि याच्यात करते काम, म्हणजे हुशार पण आहे ती। मग माझा स्वयंपाक वगैरे पूर्ण झालेला होता आणि हा ब्रश करून झालेला होता आणि याला आंघोळीला जायचं होतं। पण याचं म्हणणं जोपर्यंत तू पाणी उतरवून देत नाही तोपर्यंत मी जातच नाही। पाणी उतरवून दिलेलं होतं, पण हा माझ्याशिवाय एकही गोष्ट करत नाही। मग आंघोळ वगैरे घातली, कपडे काढले मी लगेच त्यांना घालण्यासाठी आणि मी ताईचे कपडे शिदे करून देते, तरी याला दम पटत नाही। तो म्हणतोय की पहिले माझेच घाल। तिलाही कपडे तिला म्हणजे मदत करू नको असं याचं म्हणणं असतं। बिलकुलही काहीही कर पण पहिले माझंच कर। मग सगळं त्याच्या मनासारखं करून, कारण त्याचा मूड असतो, एक मूड मुलांचा सकाळी बिघडला की मग मुलं आपल्या मनासारखं करत नाही। मग त्याचं आवरून दिल्यानंतर ताई तिचं सगळं आवरून घेते, कपडे वगैरे घालते। मग मला तिच्या 2 वेण्या घालून द्यायच्या असतात। मुली खूप लवकर मोठ्या होतात की नाही, किती छोट्या असतात आणि कधी मोठ्या होऊन जाता कळतही नाही। माझी रिद्धूही मला कळत नाही किती मोठी होऊन चाललेली। आणि करता करता मी तिची एक वेणी घालून देते, तिची फक्त वेणी घालावं लागते, बाकी सगळी तयारी तीच करते। पण मला आवडतं सकाळी सकाळी तिला रेडी करून द्यायला। मग मी तिला टिकली पावडर करून देते, कारण छान वाटतं। आणि एवढं केल्यानंतर मला लगेच भरावं लागलं त्यांचा टिफिन। तर टिफिन वगैरे भरून रेडी करून पाण्याची बॉटल वगैरे भरून देते, कारण मग एखादी वस्ती राहिली की मग गाडी मागे पळायला परवडत नाही, कारण बऱ्याचदा माझ्याबरोबर असं झालेलं आहे। आणि मग त्या दोघांचाही टिफिन पॅक करून कंप्लीट 7:30 वाजलेले होते आणि दोघंही रेडी झालेले होते। आता 5-1 मिनटामध्ये गाडी येईलच आणि ताई पण छान रेडी झालेली होती। आणि हे दोघंही गेल्यानंतर मग मी केला ब्रश आणि तेवढ्यात 5 मिनटात गाडी येऊनच लागलेली होती त्यांनाही घ्यायला। मग ते गेल्यानंतर निवांत असं मला माझे बाकीचे कामं करता येतात। आणि ही जी चिमणी आहे ती रोज येते, सकाळ दुपार संध्याकाळ आपल्या खिडकीवर, खूप छान वाटते हिला बघताना। ब्रश करता करता मी चहा पण ठेवलेला होता, कारण दूध घ्यायला गेलेले होते साहेब, दूध काही आलेलं नव्हतं। मग आम्ही कोरा चहा उकळवून मी साहेबांना दिला
कारण ते म्हणे दूध यायला टाईम लागेल, त्याच्यामुळे मग चहाची सवय आहे. मग मी लगेच आंघोळ वगैरे करून घेतली, कारण आज हरतालिका होती तर मला जरा फास्ट आवरायचं होतं. मी डोकंही धुतलेलं होतं, मग थोडीसं क्रीम वगैरे लावून घेतली आणि डोकं ओलंच होतं, बांधून घेतलं तरी पण, कारण लगेच देवपूजा करायची होती. देवपूजा वगैरे केली आणि माझं सगळं काम असं 10:30 वाजेपर्यंत पूर्ण आवरून गेलेलं होतं. आणि बाहेर असा मस्त जोरदार पाऊस चालला होता. दिवसभर नव्हता हा पाऊस, पण मग थोडाफार चालूच होता. पण हे जे 2-3 सकाळी पहाडे आले होते ते जास्त जोराचे होते, म्हणून असं वाटलं पूजेला जायला जमतं की नाही. आणि मी वाळत घातलेले कपडेही भिजत होते, मग मी पुन्हा त्यांची जागा चेंज करून दिली, कारण ते ओले होत होते. आणि मग मला आज ताट वगैरे लागणार होतं पूजेचं, मग मी ते सगळं घासून वगैरे घेतले, भांडे घासले तेव्हाच आणि सुकट टाकून दिलेले होते. पण तसेच सुकट ठेवले असते तर डाग पडले असते, मग त्यांना कोरड्या कपड्यांनी पुसून घेतले. आणि सगळे असे भांडे वगैरे पुसून झाल्यानंतर मी त्यांना सुकट ठेवलं आणि फायनली मी माझी पूजा तयार करायला लागून गेले. मग पत्री वगैरे जमा करून आणली आणि ताटही तयार केलं, कारण आता मला जायचं होतं पूजा करायला विसापूरला. तर तुम्हा सगळ्यांना हरतालिका व्रताच्या खूप खूप शुभेच्छा. आणि माझं सगळी तयारी झालेली आहे, पत्री पण मी घेऊन घेतलेली आहे आणि हे बघा ताट पण पूर्ण तयार केलेलं आहे मी. आणि आता चाललेली आहे मी विसापूरला, ब्राह्मण आलेला आहे आमच्या इथे तर पूजेला. तर चला भेटूया पूजेनंतर. तर विसापूरला आलेली होती मी पूजा करण्यासाठी आणि बरंच मोठं मंदिर आहे, खूप गर्दीही होती. पहिले वेळेस पूजा झालेली होती, आता ही दुसरी टाईमसाठी बसलेले होते. मीही मला जागा बघून बसून घेतलं. पूजा वगैरे छान व्यवस्थित झाली बरं का. आणि पूजा झाल्यानंतर मग ब्राह्मणांनी सुरू केली कहाणी ऐकायची, तर तुम्हीही ऐका. शंकर पार्वती कैलासावर बसले होते. पार्वतीने शंकराला विचारले, महाराज सर्व व्रतामध्ये चांगलं व्रत कोणतं व श्रम थोडे व फळ पुष्कळ व असं एखादं व्रत असेल तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्याने तुम्हाला प्राप्त केले तेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रांमध्ये चंद्र श्रेष्ठ, ग्रहांमध्ये सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ व देवतांमध्ये विष्णू श्रेष्ठ व नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे आणि आमची पूजा वगैरे छान झाली आणि निघाले. ब्राह्मण इतके छान कथा सांगत होते. आमची झाल्यानंतर आणि घरी आल्यानंतर मी खाल्ले 2 राजगिऱ्याचे लाडू आणि खूप छान वाटलं बरं का. तर सगळ्यांची छान अशी पूजा तर नक्कीच झाली असेल हरताळिकेची. तर मीही गेलेली होती पूजेला आणि आली मी 2 वाजता. पूजा पण व्यवस्थित झाली, ब्राह्मण पण आलेले होते, कथा वगैरे वाचन पण छान झालं. आणि पूजा वगैरे जेवढी मी म्हणजे करता आलं मला तेवढं मी व्हिडिओ काढला, कारण गर्दी जास्त असल्यामुळे आणि नंतरच्या बायांनाही पूजेला बसण्यासाठी, तर त्याच्यामुळे मग मी जेवढा काढता आला तेवढा काढला. तर कशी झाली तुमची पण हरतालिकेची पूजा नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हो, मी आज कशी दिसत होती मला नक्की सांगा, कारण खूप घाई तयारी केलेली होती. मी फोन केलेला की ब्राह्मण आला आहे का नाही, तर मग ब्राह्मण आलेला होता 12 वाजता, मग त्याच्यामुळे खूप घाई आवरलं. तिकडनं आली आणि आता राजगिऱ्याचे लाडू आणलेले होते. मग सायंकाळी तर काही उपवास सुटणार नाही आणि उद्याही उपवास सुटणार नाही, कारण उद्या होती गणेश चतुर्थी, गणपती बसवायचा होता. म्हणजे बघू सकाळचं, आता उद्या पण तर असंच धावपळीचाच दिवस जाणार आहे, सकाळपासनं तर संध्याकाळपर्यंत. आणि आजचा उपवास सकाळी सोडावा लागतो, पण उद्या चतुर्थी असल्यामुळे उद्याही उपवास सोडता येणार नाही. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा.